प्रिय कमळी विशेष भाग प्रोमो. ऋषीच्या मनातली घालमेल आणि कामिनीचा मोठा गौप्यस्फोट. मालिकेच्या 19 एप्रिलच्या भागात एक अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे ऋषीच्या मनात कमळीबद्दल दाटून आलेलं प्रेम आणि दुसरीकडे कामिनीने कमळीच्या अस्तित्वावरच उचललेलं प्रश्नचिन्ह. यामुळे कथानकात मोठी खळबळ उडणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की ऋषीला आता पावलोपावली कमळीचा भास होऊ लागला आहे. तिच्या विरहात व्याकुळ झालेला ऋषी स्वतःशीच पुटपुटतो, कमळी, मला सगळं माझ्या मनातलं तुला सांगायचंय. मला सांगायचंय माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. पण हे सगळं मी तुला कसं सांगू? अखेर आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी ऋषी हातात लेखणी धरतो आणि कमळीसाठी एक खास पत्र किंवा आपली डायरी लिहायला सुरुवात करतो. ऋषीच्या या शब्दांतून त्याचं कमळीवरचं निस्सीम प्रेम व्यक्त होणार आहे. दुसरीकडे एका खोलीत कामिनी, कमळी, निंगी आणि अनिका एकत्र आहेत. इथे मात्र वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे. कामिनी अतिशय रागात कमळीला सुनावते, कमळी, आज सगळ्यांसमोर तू आम्हाला खोटं पाडलंस, म्हणजे तू जिंकलीस असा मुळीच अर्थ होत नाही. तू नक्की कोण आहेस आणि इथे काय नाटक करतीयस हे मला चांगलंच ठाऊक आहे. कामिनीला आपलं सत्य माहीत आहे हे ऐकून कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते. पण कामिनी इथेच थांबत नाही. ती पुढे मोठा खुलासा करत म्हणते, तुला वाटत असेल हे मला कसं समजलं? तर तुझ्या माहितीसाठी सांगते, तू अन्नपूर्णाचं नात असल्याचं जे थोतांड रचलंय त्यामागचं सत्य मला स्वतः राजनने सांगितलंय. आणि इतकंच नाही तर मी प्रत्यक्ष गौरीला भेटले आहे. त्यामुळे तुझं हे खोटं नातं सांगून घरात शिरण्याचं नाटक आता सपशेल उघडं पडलंय. पुढील भागात काय घडणार? कामिनीच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे कमळी आता पूर्णपणे अडकली आहे. तिचं सत्य खरोखरच समोर आलं आहे की कामिनी फक्त तिला जाळ्यात ओढत आहे? आणि यावर कमळी आता काय उत्तर देणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. पाहायला विसरू नका प्रिय कमळीचा हा धमाकेदार भाग. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जोडलेले रहा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.